मित्रांनो, नोकरीच्या मागे न लागता आता तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पावले उचलायला सुरुवात केली आहे. आज आपण आहोत वारुंजी, तालुका कराड, जिल्हा सातारा येथे आणि आज आपल्यासोबत असणार आहेत नमित पाटील. त्यांनी स्पिरुलिना फार्मिंग म्हणजेच शेवा शेती करायचं ठरवलं. इंजिनिअरिंग पूर्ण केलं, मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं, पण नोकरी न करता त्यांनी स्वतःचं काहीतरी वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा विचार केला आणि तेच विचार करून त्यांनी स्पिरुलिना फार्मिंग सुरू केलं. सुरुवातीला अडचणी होत्या, नवीन सुरुवात होती. त्यांनी सुरुवातीला प्रशिक्षण घेतलं. कसा त्यांचा प्रवास होता हे आपण जाणून घेणारच आहोत. सुरुवातीला त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आता ते सर्वांना प्रशिक्षण देतात. तर त्यांचा हा प्रवास कसा झाला, कोणत्या अडचणी येतात, कशी शेती केली पाहिजे, स्पिरुलिना फार्मिंग म्हणजे काय नक्की, हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याच्यापासून कोणते प्रोडक्ट तयार होतात हे देखील या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर चला आपण त्यांच्याशी भेटूया आणि संपूर्ण चर्चा करूया. दादा नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा मला तुमचा परिचय द्या. नमस्कार, मी नमित निवास पाटील, राहणार वारुंजी, तालुका कराड. माझं बेसिकली मेकॅनिकल इंजिनिअरिंग झालेलं आहे आणि गेल्या 7 वर्षापासून आपण स्पिरुलिना फार्मिंग करत आहे. याची सुरुवात आणि कल्पना तुम्हाला कशी सुचलेली संपूर्ण? मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर असे बरेचसे बिझनेस वगैरे आहेत ना, म्हणजे ट्राय केले. त्यात हा स्पिरुलिना फार्मिंग हा एक म्हणजे चांगला ग्रोथ असलेला बिझनेस, ह्याबद्दल आयडिया भेटलेली. म्हणजे 2016मध्येच ह्याबद्दल आयडिया भेटलेली. तर ह्याचा फ्युचर स्कोप वगैरे बघता हा बिझनेस करायचं ठरवलं. आणि पारंपरिक शेतीला काहीतरी पर्याय, नवीन पर्याय म्हणून, म्हणजे हा कमी वेळात आणि कमी जागेत आणि कसं आहे जास्त उत्पन्न देणारा म्हणजे बिझनेस असल्यामुळं हा बिझनेस करायचं ठरवलं. शिक्षण मेकॅनिकल, मग इंजिनिअरिंग करून मग तुम्ही नोकरी करण्याचा विचार का केला नाही? आता कसं झालं आहे की कोणतीही नोकरी करायला गेलं तर कसं आहे की त्यामध्ये खूप कॉम्पिटिशन आणि खूप कामाचे तास आणि म्हणजे बऱ्याच काही गोष्टी असल्यामुळं वगैरे ना, हा म्हणजे कमी वेळात बिझनेस आणि जास्त उत्पन्न कमवून देणारा बिझनेस असल्यामुळं हा बिझनेस करायचं ठरवलं. तुमचं लहानपण कसं गेलं आणि त्यावेळेस काय स्वप्न होतं की आपल्याला मोठं झाल्यावर काय बनायचं? म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं की मोठं झाल्यावर आपल्याला डॉक्टर बनायचे. तुम्ही इंजिनियर पण झालेला. हा संपूर्ण प्रवास कसा झालेला तुमचा? लहानपणी असं काय म्हणजे पुढे काय करायचं वगैरे ठरलं नव्हतं. काळानुसार जे काही गरजेच्या गोष्टी असतील वगैरे ना, त्या करायचं ठरवलं होतं. आणि असंच म्हणजे इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर ही असं वेगळं काहीतरी संकल्पना करायची होती, जेणेकरून कसं आहे की त्यामध्ये आपली एक चांगली ग्रोथ होऊ शकते वगैरे. म्हणून ह्या गोष्टी म्हणजे बेसिकली करायचं ठरवलं. मग स्पिरुलिनाचं क्लिक कधी झालं तुम्हाला? तुम्ही दुसरे पण व्यवसाय करू शकला असता, पण हे स्पिरुलिनाचं कधी क्लिक झालं डोक्यामध्ये? 2016मध्ये मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग पासआउट झालो. तर तेव्हा असंच मी म्हणजे बऱ्याचशा गोष्टी सर्च करत होतो. तर एक डॉक्टर होते, तर त्यांनी मला म्हणजे स्पिरुलिना म्हणजे फक्त एक नाव सांगितलं होतं की असं असं आहे की ह्यामध्ये एकदा ट्राय करून बघा, म्हणजे ह्यात फ्युचर स्कोप खूप आहे. मग त्यांनी फक्त 1% आयडिया दिलेली. त्याचं 99% मी त्या आयडियाचं म्हणजे प्लांट वगैरे टाकून आहे ना, त्या आयडियाचं म्हणजे बिझनेसमध्ये कन्व्हर्जन केलं. इंजिनिअरिंग झाल्यानंतर कधी सुरुवात केली तुम्ही? 2016मध्ये इंजिनिअरिंग कंप्लीट झाल्यानंतर 2017मध्ये ह्याचं ट्रेनिंग वगैरे सगळ्या काय गोष्टी आहेत ना, ज्या काही गोष्टी गरजेच्या आहेत स्पिरुलिना फार्मिंगसाठी, त्या सगळ्या काही गोष्टी घेतलेल्या होत्या. आणि त्यानंतर मग ह्याचं एक 18-19मध्ये मी ह्याचं प्लांट सेटअप वगैरे करायला चालू केली. आणि 19मध्ये हा पूर्णपणे प्लांट सेटअप झाल्यानंतर त्यापासून हा प्लांट रनिंगमध्ये. हाच प्लांट रनिंगमध्ये? हो. आपण स्टार्टिंगच ह्या प्लांटपासूनच सगळी काय चालू केलेली आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजे 2026पर्यंत हा प्लांट आहे तसा ॲज इट इज चालू आहे. तर किती जागेत एकूण नियोजन आहे? हा आपला 38x60 असा हे प्लांटचे डायमेन्शन आहेत. म्हणजे 2280 स्क्वेअर फीटमध्ये आपला प्लांट हा आहे आत्ता. तर स्पिरुलिना तुम्ही कशा प्रकारे सांगाल की समजणार नाही, जे नवीन उतरणार असतील किंवा ज्यांना जाणून घ्यायचे त्यांना समजणार नाही की स्पिरुलिना म्हणजे काय, कसं सांगाल तुम्ही? स्पिरुलिना हे एक निळं हिरवं शेवाळ आहे. त्याला एक म्हणजे मायक्रो अल्गी असंही म्हणलं जातं. हे सिंगल सेल अल्गी असंही ओळखलं जातं. तर स्पिरुलिना काय आहे की ह्यामध्ये प्रोटीन, मिनरल्स, विटॅमिन्स, इसेन्शियल अमायनो ॲसिड्स वगैरे ह्या गोष्टी एक सर्वाधिक प्रमाणात आहेत. म्हणजे ह्याला एक पूरक आहार म्हणूनही
संबोधलं गेलेलं आहे. तसंच ह्याला नासाने सुपरफूड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. स्पिरुलिना एक व्हेजिटेरियन लोकांसाठी एक प्रोटीनचा चांगला सोर्स असल्यामुळे म्हणजे ही एक खूप बेनिफिटची गोष्ट आहे. तसंच स्पिरुलिना हे म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी, शुगर कंट्रोल करण्यासाठी, रक्तवाढीसाठी म्हणजे असे स्पिरुलिनाचे म्हणजे कन्झम्पशन केल्यामुळे असे बरेचसे हेल्थ बेनिफिट आहेत. त्यामुळं स्पिरुलिना काय आहे की एक सुपरफूडच आहे ना असं म्हणजे आहे. एका टाकीतून उत्पन्न किती मिळतं आपल्याला साधारण? एका टाकीमधून कसं आहे, आता टँकच्या कपॅसिटीवरती राहतं साधारणतः. म्हणजे 1000 लिटरचा जर टँक असेल तर 1000 लिटरमधून महिन्याला 1 ते 1.5 किलो स्पिरुलिना आपल्याला मिळू शकतं. जर समजा तुमचे एक 50,000 लिटरचे जर म्हणजे टँक असतील तर तुम्हाला त्यातून साधारणतः 50 ते 60 किलो स्पिरुलिना म्हणजे मिळू शकतं. 50 ते 60 किलो. येस. तर आपल्याला जागेची निवड कशी करावी लागते मग यासाठी? स्पिरुलिना फार्मिंग करताना शेतजमीन कोणतीही म्हणजे तुम्ही यूज करू शकता. जागा निवडताना जागा ही पूर्व पश्चिम जागा असावी किंवा जागा म्हणजे थ्रू आउट डे म्हणजे त्याला एक चांगला सूर्यप्रकाश वगैरे ना मिळू शकतो. स्पिरुलिनाची वाढ ही मोस्टली ही सूर्यप्रकाशावरतीच आहे. म्हणजे कोणतंही झाड वगैरे प्लांट वगैरे असेल तर त्याची वाढ ही सूर्यप्रकाशावरतीच असते. तर जागा निवडताना तुम्ही शक्यतो पूर्व पश्चिम जागा निवडू शकता. जागा निवडताना तुम्ही म्हणजे एक म्हणजे तुमच्या घराच्या आसपास कोणतीही मोठी इंडस्ट्री नाहीतर कारखाना वगैरे नसेल याची म्हणजे काळजी घ्यावी. तसेच जिथे तुम्ही स्पिरुलिना फार्मिंग करणार आहे त्याच्या आसपास मोठी झाडं वगैरे काय नसावीत, कारण त्याची सावली परत स्पिरुलिना फार्मिंग करताना टँकमध्ये पडून वगैरे ना त्याचं प्रोडक्शन जास्त प्रमाणात होत नाही. मग जागा निवडताना तुम्ही साधारणतः अशी जागा निवडली तर बेटर असेल. आपण बघतो की ओपन कल्टिवेशन पण करू शकतो, इंडोर कल्टिवेशन पण करू शकतो. आपलं हे इंडोर कल्टिवेशन आहे, तर ओपन न निवडता तुम्ही इंडोर का केलं? स्पिरुलिना म्हणजे ओपन टँकमध्ये पण आपण करू शकतो, पण ओपन टँकमध्ये काय आहे की 12 महिने कंटिन्युअस प्रोडक्शन होत नाही. जसं की म्हणजे कधी जर पाऊस वगैरे पडला तर ह्याचे टँक्स वगैरे जे आहेत ते ओव्हरफ्लो होऊ शकतात आणि त्याचा pH वगैरे इम्बॅलन्स होतो. मग ते स्पिरुलिना डेड होण्याचे बरेचसे चान्सेस असतात. तर त्यापेक्षा इंडोर फार्मिंगमध्ये काय होतं की म्हणजे स्पिरुलिना म्हणजे आपण 12 महिने कंटिन्युअस म्हणजे ग्रो करू शकतो आणि त्याची क्वालिटी म्हणजे जे ह्युमन कन्झम्पशनसाठी गरजेचं आहे ते स्पिरुलिना आपण बनवू शकतो. जसं की त्यामध्ये कंटॅमिनेशन चान्सेस म्हणजे धूळ, प्राणी, किडे वगैरे पडण्याचं प्रमाण आहे ना अगदी नगण्य म्हणजे कमी प्रमाणात असतं. त्यामुळं हे पूर्णतः म्हणजे ह्युमन कन्झम्पशनसाठीच म्हणजे माणसाला खाण्यासाठीच बनतं. जेव्हा तुम्ही ओपनली करायला जाता त्यावेळी कंटॅमिनेशन चान्सेस जसे की धूळ, किडे म्हणजे प्राणी वगैरे त्यात पडण्याचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं. त्यामुळे ते म्हणजे माणसांच्या एवढं कन्झम्पशनसाठी म्हणजे ह्युमन कन्झम्पशनसाठी जास्त यूज न करता ते ॲनिमल फिडिंगसाठी वगैरे ना ते यूज केलं जातं. आणि जर तुम्हाला एक चांगलं म्हणजे रेट वगैरे स्पिरुलिनाला हवा असेल तर तुम्ही नक्कीच ते इंडोर फार्मिंग केलेलं म्हणजे इंडोर तुम्ही कशाही पद्धतीने करा, पण ते बंदिस्त केलेलं आहे ना त्यामध्ये कंटॅमिनेशन चान्सेस वगैरे ना ते खूप कमी प्रमाणात असल्यामुळे ना तर हे करण्याचे इंडोर फार्मिंग करण्याचे हे फायदे आहेत. सुरुवातीला गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला काय की एक जागा, नंतर तुम्हाला टार्पोलिनचे टँक्स म्हणजे कमी म्हणजे एक तुम्ही बेसिक करणार असाल तर टार्पोलिनचे टँक हे, नंतर ॲजिटेशन करण्यासाठी ॲजिटेटर, मग एक पंपिंग म्हणजे हार्वेस्टिंग करण्यासाठी तुमचा एक ट्रे वगैरे असेल, मोटर एक असेल, तर ह्या गोष्टी बेसिकतः तुम्हाला लागतात. त्यासाठी खर्च किती होतो आपल्याला साधारण? स्पिरुलिना फार्मिंग करण्यासाठी शक्यतो तुम्हाला 1 गुंठ्यासाठी 1 ते 1.5 लाख खर्च येतो. त्यामध्ये काय आहे की तुम्हाला जे टार्पोलिनचे टँक बनवायचे आहेत त्यासाठी एक 20 ते 25 हजार रुपये खर्च. ॲजिटेशन म्हणजे तो ॲजिटेटर आहे तो एक तुम्हाला बनवण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च. त्याची मोटर आली, रिडक्शन गेअरबॉक्स आला किंवा हार्वेस्टिंग करण्यासाठी तुम्हाला पंप लागतो अर्धा HP वगैरे. तर ह्या सगळ्या काय गोष्टी 1 ते 1.5 लाखात तुम्हाला म्हणजे होऊ शकतात. म्हणजे पॉसिबल आहे की तुम्ही 1 ते 1.5 लाखात स्पिरुलिना फार्मिंग म्हणजे ओपन स्पिरुलिना फार्मिंग म्हणजे कसंही करू शकता. मग तुम्ही सुरुवातीचं आर्थिक नियोजन कसं केलेलं संपूर्ण? मग यासाठी जे पैसे लागणार होते ते कसं नियोजन केलं? त्याचं कोणत्या योजनेचा वगैरे लाभ घेतलेला आपल्याला योजनेमध्ये बघायला मिळतात?
स्पिरुलिना फार्मिंग करण्यासाठी साधारणतः मला म्हणजे 2019 साली 8 ते 10 लाख रुपये खर्च आलेला. हा खर्च मी स्वतःच वैयक्तिक म्हणजे खर्च केलेला होता. कारण कसं आहे की स्टार्टिंगला म्हणजे ह्याबद्दल जास्त करून म्हणजे कोणाला माहिती नसल्यामुळे हे कोणत्या योजनेत बसत आहे हे जास्त योजनांची वगैरे माहिती नसल्यामुळे ना मी कोणतीही सबसिडीचा कोणताही लाभ घेतला नाही, काही नाही. तर स्पिरुलिना फार्मिंग करताना हे PMFME अंतर्गत वगैरे ना तुम्ही म्हणजे सबसिडीसाठी वगैरे ना अप्लाय करू शकता. नाहीतर बाकीच्या अशा गव्हर्नमेंटच्या ज्या काही योजना आहेत की त्या अंडर तुम्ही म्हणजे सबसिडीसाठी वगैरे ना अनुदान मिळवण्यासाठी वगैरे ना अप्लाय करू शकता. सुरुवातीला रिस्क वाटत होती का? नवीन आपण एखादं काहीतरी नवीन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपण नवीन काहीतरी करतोय, स्पिरुलिना शेती करतोय, रिस्क वाटत होती का? म्हणजे आपण एवढे गुंतवतोय त्यामध्ये, घरच्यांचा पाठिंबा कसा होता? हो, नक्कीच. ह्यामध्ये रिस्क तर मोठी होती, कारण स्पिरुलिना मोस्टली 99.99% लोकांना स्पिरुलिना काय आहे हे माहीत नाही आहे. त्यामुळे ह्याचं विक्री करताना आपण ह्याची म्हणजे प्रोडक्शन तर आपण कसंही करू, पण विक्री ह्याची कशी होणार आहे वगैरे ह्याची काहीच कल्पना नव्हती. त्यामुळं हे एक मोठी रिस्कच होती. सुरुवातीला घरच्यांचा काही पाठिंबा वगैरे काहीच नव्हता, की कसं आहे की नवीन काहीतरी करायला गेल्यावरती त्यात खूप अडचणी वगैरे येतात आणि जास्त करून म्हणजे ह्याबद्दल जास्त काहीच माहिती नाही आहे. टेस्ट अँड ट्रायल्स ह्या सगळ्या काही गोष्टी होत्या, त्यामुळे स्टार्टिंगला ही मोठी रिस्कच होती. त्याचा अभ्यास वगैरे कसा केला? प्रशिक्षण वगैरे कुठे घेतलं? ह्याचं प्रशिक्षण मी 2017 साली घेतलेलं होतं. तर असे बरेचसे 2 ते 3 ठिकाणी मी प्रशिक्षण वगैरे घेतलेलं, तसेच प्लांट व्हिजिट वगैरे. जे कोण म्हणजे आधीपासून स्पिरुलिना फार्मिंग करतात तर त्यांच्या भेटी घेऊन वगैरे ना प्रत्यक्ष प्लांट कसा म्हणजे उभारला गेलेला आहे, तर त्यामध्ये कसं काय कामकाज वगैरे चालतं, ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत ना बघून म्हणजे मी माझं प्लांट वगैरे ना टाकलेलं होतं. तर सुरुवातीला आपल्याला म्हणजे तयार करण्यासाठी कोणती प्रोसेस थ्रू जावं लागतं? सुरुवातीला कसं आहे, ज्यावेळी तुमचा टँक रेडी होतो, म्हणजे ज्यावेळी तुम्ही टार्पोलिन नाही तर कोणताही तुम्ही टँक तयार कराल, त्यावेळी टँक रेडी झाल्यानंतर त्यामध्ये काय करतो आपण, पिण्यायोग्य पाणी घेतो. म्हणजे ते तुमचं बोरचं पाणी असू दे नाहीतर विहिरीचं पाणी असू दे, पिण्यायोग्य पाणी घेतलं जातं. त्या पाण्याचा pH साधारणतः 6.5 ते 7च्या दरम्यान असतो. तर ते पाणी घेऊन त्यामध्ये आपण काय करतो, सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, NPK, मोठं मीठ आणि मॅग्नेशियम सल्फेट, ह्या 4 गोष्टी त्यामध्ये 1000 लिटरच्या प्रमाणात ॲड केल्या जातात. त्यानंतर स्पिरुलिनाचं मदर कल्चर त्यामध्ये ॲड केलं जातं. म्हणजे 1000 लिटरसाठी 1 किलो स्पिरुलिनाचं मदर कल्चर म्हणजे त्यामध्ये ॲड केलं जातं. ते ॲड केल्यानंतर आज जर 1 तारीख असेल, 1 तारखेला जर आपण चालू करतो आहे तर 15 तारखेपर्यंत त्याची पूर्ण ग्रोथ होते. म्हणजे फर्स्ट सायकल ही 15 दिवसाची असते. एकदा त्याची पूर्णपणे ग्रोथ झाल्यानंतर तुम्ही 15व्या दिवसांपासून त्याची ग्रोथ किती झाली काय झाले त्यापासून ते तुम्ही हार्वेस्टिंग वगैरे करू शकता. आणि ते हार्वेस्टिंग तुम्ही कसं आहे, जोपर्यंत तुमचा टँक खराब होत नाही वगैरे तोपर्यंत ते तुम्ही करू शकता. साधारणतः एक टँक आपला 8 ते 10 महिने आहे ना म्हणजे जातो. त्या 8 ते 10 महिन्याच्या वेळेत वगैरे आहे ना तुम्हाला ते दररोज प्रोडक्शन देतो टँक. पाण्याची गुणवत्ता चांगल्या ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे त्यावेळेस? असं काय पाण्याची गुणवत्ता म्हणजे चांगली ठेवण्यासाठी वगैरे असं काही दुसरं मेजरमेंट नाही आहे. पाणी यूज करतानाच तुम्ही चांगलं म्हणजे ज्यामध्ये फॉरेन अल्गीज वगैरे आहेत ना, म्हणजे बाहेरचं शेवाळ वगैरे ना मिक्स न होण्याचे वगैरे आहेत ना, मिक्स न होऊ द्यायचं आहे ना, त्याची खबरदारी वगैरे घ्यावी, जेणेकरून तुमचा टँक हा कायमस्वरूपी चांगला राहील. किती दिवसातून आपल्याला पाणी बदलायला लागतं? पाणी शक्यतो आपल्याला 8 ते 10 महिने म्हणजे प्रत्येकाच्या वॉटर कंडिशननुसार वगैरे आहे ना त्या गोष्टी ठरवल्या जातात. म्हणजे आम्हाला तर एक टँक जवळजवळ 8 ते 10 महिने जातो, कारण कसं आहे आमचं पाणी चांगल्या स्वरूपाचं असल्यामुळे ना तो 8 ते 10 महिने टँक चालत असतो आमचा. तर प्रत्येकाची काही जणांचे लवकर टँक खराब होतात, म्हणजे काही गोष्टी म्हणजे काळजी न घेतल्यामुळे वगैरे ना, तर तो टँक खराब होण्याचे वगैरे चान्सेस असतात. त्यामध्ये जे कल्चर तुम्ही सोडता तर ते कल्चर तुम्ही कुठून मागवता? कशी त्याची प्रोसेस असते सुरुवातीची? कल्चर आपण हे एकदाच आपण म्हणजे घेतलेलं होतं बाहेरून, तर तेच आपण ग्रोथ करत हे ह्या टाईपमध्ये हे सगळं काय कल्चर आहे म्हणजे तेच प्रिझर्व केलं जातं. म्हणजे एक चांगल्या ठिकाणी वगैरे ना प्रिझर्व केलं जातं. कल्चर शक्यतो डेड होत नाही, त्यामुळं कल्चर हे आम्ही रिपीटेड तेच कल्चर यूज करत असतो. ज्यांना कल्चर हवं असेल तर आपल्याकडून ते मिळू शकतं का? हां, स्पिरुलिना जर कल्चर जर कोणाला हवं असेल तर ते आपल्याकडून नक्कीच मिळू शकतं. तर एका टाकीतून आपल्याला उत्पादन मिळायला कधीपासून सुरुवात होते? जर आपण टँक चालू केला आहे तर पहिले 15 दिवस त्याच्या वाढीसाठी जातात, म्हणजे पूर्ण ग्रोथ होण्यासाठी जातात. 15 दिवसापासून तुमचा जोपर्यंत टँक चालू म्हणजे असणार आहे तोपर्यंत हा उत्पादन देतो. साधारणतः एका टाकीमधून आपण अल्टरनेट डे वगैरे हार्वेस्टिंग करत असतो, म्हणजे एकाड दिवस हार्वेस्टिंग करत असतो. म्हणजे त्याची ग्रोथ कशी आहे त्यावरती आपण हार्वेस्टिंग करत असतो. हार्वेस्टिंग किती दिवसातून केलं जातं?
हार्वेस्टिंग तेच आपण साधारणतः एकाड एक दिवस करत असतो. जर आज आपण हार्वेस्टिंग केलेलं आहे तर ते एक दिवस आड सोडून किंवा परवा करतो, त्याच्यानंतर एक दिवस आड सोडून असं करत असतो. जर त्याची ग्रोथ जर चांगली असेल तर त्याचा दररोजही हार्वेस्टिंग वगैरे आपण करत असतो. ज्यावेळेस सुरुवात केलेली त्यावेळेस कोणत्या अडचण येत होता तुम्हाला? ज्यावेळी सुरुवात केलेली त्यावेळेस म्हणजे कसं आहे, हार्वेस्टिंग करताना म्हणजे ते कलेक्शन कसं करायचं वगैरे, स्टार्टिंगला ते कलेक्शन करण्यासाठी म्हणजे खूप टाइम जायचा. त्यावेळी आम्ही म्हणजे मोटरच्या साहाय्याने वगैरे हार्वेस्टिंग करत नव्हतो. त्यावेळी आम्ही मॅन्युअली सगळं काय वायपरच्या साहाय्याने वगैरे ना ते कलेक्ट करत होतो. ते करण्यासाठी आमचे 4 ते 5 तास जायचे. नंतर आम्ही त्यामध्ये थोडंफार म्हणजे काहीतरी म्हणजे मोटरच्या साहाय्याने हार्वेस्टिंग करायचे, नाहीतर दुसऱ्या काय गोष्टी म्हणजे ह्या डेव्हलप करत गेलो, जेणेकरून आमचा हार्वेस्टिंगचा टाइम आहे ना 1 तासावरती आला आणि 1 तासामध्ये आमचं पूर्ण एका टँकचं हार्वेस्टिंग वगैरे व्हायला लागलं. स्पिरुलिनापासून आपण पावडर तसेच टॅबलेट बनवू शकतो. अजून काय काय आपल्याला बनवता येतं त्याच्यापासून? स्पिरुलिनापासून आपल्याला म्हणजे साधारणतः पावडर, टॅबलेट्स ह्या गोष्टी सोडून म्हणजे त्याचे चिक्की, लाडू, साबण, शॅम्पू असे बरेचसे म्हणजे काही गोष्टी आपण बनवू शकतो. पण काय होतं की स्पिरुलिना हे पावडर आणि टॅबलेट्स फॉर्ममध्ये जास्त करून विकलं जातं असं होतं. त्यामुळं बाकीच्या गोष्टींना जास्त काय करून असं लोकांना माहिती नसल्यामुळे वगैरे ना जास्त त्याचं ऑर्डर्स वगैरे जास्त येत नाहीत. त्याचे पॅकेजिंग वगैरे कसं करता तुम्ही? आपण स्पिरुलिनाचं कसं आहे 500 ग्रॅम 1000 ग्रॅम म्हणजे 1 किलोचं पॅकेजिंग लूज पावडरमध्ये वगैरे ना असे पॅकेजिंग करतो. आणि टॅबलेट्स फॉर्ममध्ये जर बघायला गेलं तर 60 टॅबलेट आणि 120 टॅबलेटचं आपण पॅकेजिंग करून आपण ते सेल आउट करू शकतो. स्पिरुलिनाचं हार्वेस्टिंग करून झाल्यानंतर ड्राय फॉर्ममध्ये हे सगळ्यात आधी हे फ्लेक्स तयार होतात. हे फ्लेक्स असं म्हणजे फ्लेक्स पापडी किंवा नूडल्स, आपण नूडल्स फॉर्ममध्ये पण हे तयार करू शकतो. तर हे पहिलं आपलं बेसिक प्रोडक्ट झालं. ह्याचा रेट 900 ते 1000 रुपये किलो प्रमाणे असतोय. हे दुसरं म्हणजे हे ग्राइंडिंग करून म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आपण केलेलं आहे. तर हे पावडर फॉर्ममध्ये म्हणजे हे ह्युमन कन्झम्पशनसाठी पावडर यूज केले जाते. ह्याचा रेट 1000 रुपये ते 1100-1200 रुपयेपर्यंत म्हणजे क्वालिटीनुसार आतमध्ये न्यूट्रिएंट कंटेंट्स काय आहेत कसे आहेत त्यानुसार ह्याचा रेट ठरवला जातो. तर ह्यानंतर ह्याचं टॅबलेट फॉर्ममध्ये म्हणजे पंचिंग मशीन मध्ये घालून आहे ना टॅबलेट्स तयार केले जातात अशा. तर ह्याचा रेट, टॅबलेटचा रेट हा जवळपास 4 ते 5 पटीने वाढतो. म्हणजे पावडरचा रेट 1000 रुपये किलो असेल तर हा टॅबलेटचा रेट 4 ते 5000 रुपये किलो प्रमाणे असतो. म्हणजे ह्याचा रेट असा का, तर हे आपण फायनल पॅकेजिंग करून हे प्रोडक्ट सेल आउट करतो. त्यामुळे ह्याचा रेट 4 ते 5 पटीने जास्त वाढतो. म्हणजे साधारणतः 60 ग्रॅम आपण म्हणजे पावडर फॉर्ममध्ये म्हणजे सेल करायला गेलो तर 60 ग्रॅमचे 60 रुपये फक्त होतात. तर हेच 60 ग्रॅम आपण 540 रुपयाला सेल करतो. म्हणजे हा जवळपास 9 पटीने जास्त रेट वाढतो. म्हणजे 9 पटीने जाऊ दे, आपण एक निम्म्या किमतीला जरी म्हणजे सेल आउट करायचा प्रयत्न केला तर त्या 4 ते 5000 रुपये किलोप्रमाणे ना याचा रेट जातो. त्यामुळं हा म्हणजे स्पिरुलिना फार्मिंग हे फायदेशीर ठरतं आपल्याला. ज्यांना पाहिजे असतील प्रोडक्ट तर त्यांना कसे मिळू शकतील? ज्यांना पाहिजे असतील तर ते आपल्या ऑफिशियल वेबसाईट म्हणजे nutriglobeorganic.com, नाहीतर माझा नंबर मी खाली देत आहे तर त्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून प्रोडक्ट्स तुम्ही ऑर्डर करू शकता. संपूर्ण झालं आपलं, प्रोसेस झाली, पॅकेजिंग झालं, मग त्याचं विक्रीचं नियोजन कसं असतं पुढे? स्पिरुलिना फार्मिंगमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची विक्री. तर विक्री करताना तुम्हाला डायरेक्टली लोकांपर्यंतच जावं लागतं. कारण कसं आहे की स्पिरुलिना ही एकतर लोकांना गोष्ट माहीत नाही आहे. तर ही माहीत नसल्यामुळं कसं आहे की लोकांना स्पिरुलिनाबद्दलचे हेल्थ बेनिफिट्स वगैरे आहेत ना ते पहिल्यांदा समजावे लागतात, म्हणजे समजावून सांगायला लागतात. त्याच्याबद्दल एक अवेअरनेस वगैरे ना ते क्रिएट करायला लागतं. ते झाल्यानंतर मग स्पिरुलिनाची विक्री होते. तर हे करण्यासाठी तुम्हाला डायरेक्टली ग्राउंड लेवलला येऊनच काम करावं लागतं. मग ते तुम्ही कोणत्याही पद्धतीने करा की जेणेकरून म्हणजे लोकांना स्पिरुलिनाबद्दल माहिती होईल आणि स्पिरुलिनाबद्दलचा एक चांगली डिमांड वगैरे ना मार्केटमध्ये होऊ शकेल. अशा गोष्टी आहेत ना तुम्हाला कराव्या लागतील. कोणी म्हणजे स्पिरुलिना म्हणजे पावडर असते, टॅबलेट असते, ते कोणाकोणासाठी फायदेशीर असते? स्पिरुलिना हे ज्याच्या बॉडीमध्ये रक्त आहे त्या सर्वांसाठी स्पिरुलिना फायदेशीर ठरतं. म्हणजे हे म्हणजे माणूस असू दे नाहीतर प्राणी असू देत, हे सगळ्यांसाठी बेनिफिशियल आहेत. तर हे म्हणजे ह्युमन कन्झम्पशनसाठी आणि ॲनिमल फिडिंगसाठी दोन्हीकडे पण यूज केलं जातं. ॲनिमल फिडिंगसाठी म्हणजे जे पोल्ट्री फीड आहे म्हणजे कॅटल फीड आहे त्यामध्ये स्पिरुलिनाचा म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तसंच ह्युमन कन्झम्पशनसाठी पण म्हणजे पावडर टॅबलेट्स फॉर्ममध्ये वगैरे स्पिरुलिनाचा चांगल्या प्रकारे उपयोग होतो. तसेच च्यवनप्राश नाहीतर कॉस्मेटिक्समध्ये स्पिरुलिना म्हणजे
म्हणजे हे चांगल्या प्रकारे यूज केलं जातं. तसेच फूड कलरमध्ये पण स्पिरुलिना म्हणजे एक ह्यातून ग्रीन कलर आणि ब्ल्यू कलर हे दोन असे कलर भेटतात, तर त्यामध्ये पण स्पिरुलिनाचा एक चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. उपयोग केला जातो हे आपण ऐकलं. पण वयोवृद्ध असतील तर त्यांनी खाल्लं तर ठीक असेल का हे? हां, नक्कीच. स्पिरुलिना हे कसं आहे 6 वर्षापासून अगदी म्हणजे एजेड म्हणजे वयोवृद्ध जे लोक आहेत त्यांच्यासाठी चांगलं एक म्हणजे फायदेशीरच आहे. कारण काय आहे की स्पिरुलिनामध्ये ह्युमन डेव्हलपमेंटसाठी आहेत ना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या सगळ्या काही स्पिरुलिनामध्ये असल्यामुळे ना हे सर्वांसाठीच आहे ना एक चांगलं म्हणजे अन्न म्हणून आहे ना त्याचा उपयोग केला जातो आणि जाऊ शकतो. जे नवीन उतरणार असतील यामध्ये त्यांना तुमचा काय सल्ला असेल या स्पिरुलिनाबद्दल? स्पिरुलिना फार्मिंग ज्या कोणाला करायचं आहे त्यांनी सर्वात प्रथम मार्केटिंगचा विचार करावा. कारण मार्केटिंगशिवाय स्पिरुलिना फार्मिंग काहीच नाही आहे. म्हणजे मार्केटिंग कसं आहे की तुम्ही प्रोडक्शन कसंही करू शकता, पण ते विक्री करणं हे खूप चॅलेंजिंग आहे. स्पिरुलिना फार्मिंगमध्ये काय आहे की 70% काम मार्केटिंगचं आहे आणि 30% काम प्रोडक्शनचं आहे. जर ज्या कोणाला स्पिरुलिना फार्मिंग करायचं आहे त्यांनी मार्केटिंगचा विचार करूनच म्हणजे मार्केटबद्दल म्हणजे सगळा काय विचार करूनच स्पिरुलिना फार्मिंग केलेलं म्हणजे फायद्याचं ठरू शकतं. हां, नक्कीच स्पिरुलिना फार्मिंग करताना ह्यामध्ये खूप म्हणजे प्रॉफिट खूप आहे. तर तसंच कसं आहे स्टार्टिंगला मार्केटिंगचं काम पण आहे ना खूप म्हणजे डिफिकल्ट जातं, तर त्या गोष्टीचाही म्हणजे विचार करूनच ही गोष्ट करावी हाच माझा सल्ला राहील. त्यांनी प्रशिक्षण वगैरे कुठून घेतलं पाहिजे? आपल्या इथं प्रशिक्षणाची सोय आहे? हो, प्रशिक्षण त्यांनी म्हणजे त्यांच्या जवळपास कुठेही असेल तरी पण ते घेऊ शकतात. जे स्पिरुलिना म्हणजे चांगलं ट्रेनिंग वगैरे देऊ शकतात त्यांच्याकडून तुम्ही म्हणजे प्रशिक्षण वगैरे घेऊ शकता. हां, आपणही या प्लॅनमध्ये आपण प्रशिक्षण म्हणजे प्रोव्हाइड करतो की प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी आपला ट्रेनिंगचा प्रोग्राम असतो. त्याची वेळ सकाळी 7 ते 11 असते आणि त्यामध्ये प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल ह्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना शिकवल्या जातात. मार्केटमध्ये स्पिरुलिनाचा जो दर आहे तो दर कसा असतो? मार्केटमध्ये स्पिरुलिनाचा दर तर विविध फॉर्मच्या म्हणजे कोणत्या फॉर्ममध्ये आहेत त्यावरती सगळा काही दर म्हणजे निश्चित केला जातो. जसं की तुम्ही सगळ्यात बेसिक फॉर्म म्हणजे स्पिरुलिना फ्लेक्स किंवा नूडल्स हे 900 ते 1000 रुपये किलोप्रमाणे ना ह्याची विक्री होते. तसंच त्यानंतर स्पिरुलिना पावडर बनते. पावडरचा रेट हा 1000 रुपये किलो ते 1100-1200 रुपये किलो प्रमाणे म्हणजे त्याची क्वालिटी काय आहे ह्यावरती रेट ठरला जातो. अगदी 500 रुपयेपासून पण स्पिरुलिना मिळतं. ते ओपनली कल्टिवेट जर केलेलं असेल स्पिरुलिना तर त्याची किंमत कमीच असते. म्हणजे 500 रुपयेपासून ते 1100-1200 रुपयेपर्यंत स्पिरुलिनाची किंमत वगैरे ठरवली जाते, त्याच्या क्वालिटीनुसार ठरवली जाते. तसंच ह्याचं जर टॅब्लेट्समध्ये आपण कन्व्हर्जन केलं तर टॅब्लेटचा रेट हा म्हणजे पावडरच्या रेटपेक्षा 3 ते 4 पटीने जास्त वाढतो. म्हणजे साधारणतः टॅब्लेट्स आपण पॅकेजिंग करून जर विकलं तर त्याचा रेट हा 4 ते 5000 रुपये किलोप्रमाणे जातो. तर असे त्याचे विविध फॉर्ममध्ये आहेत ना त्याचे रेट्स आहेत. जेवढे तुम्ही त्याचे बाय प्रोडक्ट्स कराल तेवढा त्याचा रेट्स हा वाढत जातो. आणि टॅब्लेट्स हा सगळ्यात शेवटचा हे आहे म्हणजे फॉर्म आहे. त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला आहे ना नक्कीच जास्त 4 ते 5 पटीने जास्त आहे ना रेट मिळत असतो. आपल्या इथे लेबर वगैरे असतो? हां, आपल्या इथे एक लेबर म्हणजे कामाला आहे की तो पण पार्ट टाईम म्हणूनच काम करतो. इथे 24 तास म्हणजे 24 तास म्हणण्यापेक्षा इथे फक्त 2 ते 3 तासाचं सकाळचं काम असतं. म्हणजे सकाळचं हार्वेस्टिंगच्या कामापुरतंच लेबर फक्त एक असतं आणि बाकी पॅकेजिंगसाठी वगैरे आहे ना म्हणजे ते स्वतः आम्ही करत असतो. त्यामुळं कसं आहे आम्हाला जास्त मॅनपॉवरची वगैरे ना गरज लागत नाही. किती वेळ द्यायला लागतो आपल्याला दिवसातून इथे? स्पिरुलिना फार्मिंग करताना आपल्याला सकाळच्या वेळेस हार्वेस्टिंग करण्यासाठीच फक्त 2 ते 3 तासाचा हा वेळ म्हणजे पुरेसा आहे. त्यानंतर तुम्हाला म्हणजे इथे प्लांटवरती थांबण्याचीही गरज लागत नाही. फक्त तुमचे काय म्हणजे ऑर्डर्स असतील पॅकेजिंग असेल तर तुम्ही म्हणजे महिन्यातून 2 ते 4 वेळा वगैरे आहे ना सर्व पॅकेजिंग वगैरे आहे ना करून घेऊ शकता. त्यामुळे एक कमी वेळात कमी मॅनपॉवरमध्ये जास्त नफा म्हणजे देणारा हा बिझनेस आहे. आता ही किती जागा आहे आपली एकूण मिळून? ही पूर्ण जागा आपली 2.25 गुंठ्याची जागा आहे आपली. त्यामध्ये आपला प्रोजेक्ट आहे म्हणजे जवळजवळ 2280 स्क्वेअर फीटची आपली ही जागा आहे. त्यामधून आपल्याला किती उत्पन्न मिळते महिन्याकाठी आपल्याला एक तुम्हाला सांगतो की महिन्याकाठी आपल्याला 80,000 ते 1 लाखाचं आहे ना ह्यातून कसंही उत्पन्न भेटतं. म्हणजे ते कमीत कमी म्हणजे उत्पन्न झालं. आता तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये सेल करणार आहे त्यावरती तुमचं अवलंबून आहे. आता कसं आहे बरेचसे लोक विचारतात की एवढं उत्पन्न कसं काय मिळतं वगैरे. तर कसं आहे की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की हा जो माझा 2 गुंठ्याचा प्लांट आहे
त्यामध्ये महिन्याला मला एक 40 किलो स्पिरुलिना म्हणजे तयार होतं. जर स्पिरुलिना 40 किलो तयार होत असेल तर 1,000 रुपये प्रमाणे जर आहे ना मी त्याची जर विक्री केली 40 किलोची, तर 40 किलोची झाले 40,000 रुपये. त्याचा रॉ मटेरियल म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट जर विचार केला तर एक 300 ते 400 रुपये किलोप्रमाणे त्याचा प्रोडक्शन कॉस्ट वगैरे आहे ना येतो. तर एक साधारणतः 12 ते 15,000 रुपये वगैरे आहेत ना त्यातून प्रोडक्शन कॉस्ट जर गेला तर 40,000 मायनस जर 15,000 जर आपण केले तर म्हणजे 25,000 तर नक्कीच आपल्या हातामध्ये राहतात. म्हणजे बेसिक फॉर्ममध्ये ज्यावेळी तुम्ही पावडर फॉर्म सेल करायला जाणार आहे आणि ज्यावेळी तुम्ही त्याचं टॅब्लेट्स फॉर्ममध्ये वगैरे आहे ना म्हणजे सेलिंग करायला जाणार आहे त्यामध्ये त्याचा रेट हे 4 ते 5 पटीने जास्त वाढतो. म्हणजे साधारणतः एक 80,000 ते 1,00,000च्या दरम्यान आहे ना कसंही त्यातून उत्पन्न भेटत असतं आपल्याला. स्पिरुलिना फार्मिंगसाठी टेम्परेचरची जास्त गरज नाही आहे. ह्याला मेन लागते सनलाईट लागते. तर सनलाईटचंच आपल्याला आहे ना प्रॉपर नियोजन करावं लागतं. असं आहे. हे पूर्णपणे आता आपण ह्याला पॉलिकार्बोनेट शीटने वगैरे आहे ना कव्हर केलेलं आहे. तर ते कसं आहे की त्या गोष्टी आहेत ना जिथे आपल्याला सनलाईट चांगली मिळेल तिथे आपण म्हणजे स्पिरुलिना फार्मिंग आहे ना करू शकतो. टेम्परेचर ह्याचं कसं आहे एक 15 ते 35 डिग्री 40 डिग्रीपर्यंत आहे ना ह्याचं प्रोडक्शन चांगल्या प्रमाणात येतं. जास्त जर थंडी वाढत असेल तर त्याचं प्रोडक्शन म्हणजे ह्याची वाढ वगैरे आहे ना मंदावते. आणि त्यापेक्षा म्हणजे एक 40-50 डिग्रीच्या वरती पण आहे ना टेम्परेचर गेलं तर ह्याचे सेल पण आहेत ना डेड व्हायला चालू होतात. म्हणजे त्यामुळे एक 15 ते 35-40 डिग्रीपर्यंत आहे ना ह्याची वाढ चांगल्या पद्धतीने होते. आतापर्यंत तुम्हाला किती वर्षाचा अनुभव झाला यामध्ये? आपण स्पिरुलिना फार्मिंगमध्ये 2019 पासून काम करतोय. जवळपास आता 2026 चालू आहे. तर जवळपास 7 वर्षाचा आपल्याला अनुभव आहे त्यामध्ये. या अनुभवामध्ये मला सांगा की जे नवीन उतरणार आहेत त्यांनी कोणती चुकी करू नये तुमच्या अनुभवातून? नवीन जे कोणी म्हणजे ह्यामध्ये उतरणार आहेत तर त्यांनी पहिल्यांदा प्रोडक्शन न करता पहिल्यांदा मार्केटिंगवरती काम करावं. म्हणजे कोणाकडूनही तुम्ही प्रोडक्ट वगैरे ना सेल करा आणि म्हणजे विकत घ्या आणि ते सेल करण्याचा आहे ना एक कमीत कमी ट्राय करा. एक 5 ते 6 महिने ना तुमच्याकडून आहे ना म्हणजे किती बॉटल्स तुम्ही सेल करू शकता, किती किलो पावडर सेल करू शकता, ह्या गोष्टी तुम्ही पहिल्यांदा एक्सपिरियन्स करा. जर तुम्हाला जर त्यामध्ये जर सक्सेस मिळत असेल तर तुम्ही एक महिन्याला 100 बॉटल्स वगैरे म्हणजे 120 टॅब्लेटच्या 100 बॉटल जर तुम्ही इझिली सेल करू शकत असाल तर तुम्ही 1 गुंठा जागेमध्ये स्पिरुलिना फार्मिंग करायला आहे ना काहीच अडचण नाही आहे. तुम्ही उद्या म्हटलं तरी आहे ना तो प्लांट वगैरे आहे ना चालू करू शकता. फक्त हेच आहे की मी हेच सांगेन की मार्केटबद्दल आहे ना पूर्णपणे माहिती घेऊन वगैरे आहे ना ह्या गोष्टी करा. तुम्ही त्यामध्ये पहिल्यांदा काम करा वगैरे. डायरेक्टली प्रोडक्शन वगैरे आहे ना चालू करू नका. आधी मार्केटिंगचा अभ्यास करून आहे ना म्हणजे मार्केटबद्दल आहे ना सर्वे करून त्याचं सेलिंग कसं होतं आहे काय आहे ते ह्या गोष्टी बघूनच आहे ना तुम्ही म्हणजे प्रोडक्शन वगैरे आहे ना चालू करा. आता हा व्हिडिओ बघून भरपूर जणांना प्रेरणा मिळेल आणि त्यांना पण सुरुवात करू अशी वाटेल. मग मला सांग की यामध्ये रिस्क कोणते? सुरुवात तर करायची पण रिस्क पण माहीत असली पाहिजे आपल्याला यामध्ये. स्पिरुलिना फार्मिंगमध्ये मी तेच सांगेन की रिस्क हे फक्त विकण्याचीच रिस्क आहे. म्हणजे कसं आहे की इझिली म्हणजे कसं आहे लोकांना स्पिरुलिना माहीतच नसल्यामुळे ना ह्याची विक्री करणं थोडं अवघड जातं. बाकी तुम्ही प्रोडक्शन वगैरे ना कसंही म्हणजे इझिली करू शकता. हे काय रॉकेट सायन्स नाही काय नाही. ते तुम्ही कसं आहे माहिती आहे का प्रॅक्टिसने वगैरे ना म्हणजे कुठूनही ट्रेनिंग वगैरे घेतलं योग्य माहिती घेतली तर तुम्ही ती गोष्ट आहे ना कालांतराने प्रॅक्टिस करून आहे ना तुम्हाला पण आयडिया येत जाईल. तुम्ही पण परफेक्ट बनवू शकता. फक्त रिस्क एवढीच की ते तुम्हाला विक्री पण करता यायला पाहिजे. तर विक्रीचीच ही मोठी रिस्क असल्यामुळे ना तुम्ही ह्यामध्ये नक्कीच म्हणजे विक्रीचं योग्य नियोजन वगैरे करूनच आहे ना त्यामध्ये उतरा. तुमची पहिली टाकी ज्यावेळेस तुम्ही सुरुवात करत होता पहिली टाकी ज्यावेळेस तयार झाली तो काय अनुभव होता विक्रीचा वगैरे? ते कसं मॅनेज केलं तुम्ही सगळं? काय झालेलं आम्ही ज्यावेळी चालू केलं तर आमचे पहिले 4 ते 5 महिने आहे ना म्हणजे कसं आहे चालू केल्यापासून वगैरे आहे ना ते कोरोनामध्ये गेले. म्हणजे 2019मध्ये आम्ही चालू केलं आणि 2020मध्ये मार्च 2020मध्ये आहे ना कोरोना आला. मग 2020 आणि 2021 आमचं टोटली हे कोरोनामध्ये आहे ना आम्हाला काहीच हालचाल वगैरे करता येत नव्हती. त्यामुळे आमचे 2 वर्ष पहिले हे सगळे वेस्टच गेले. आणि कसं आहे की आम्हाला अनुभव म्हणजे कसं आहे की ज्यावेळी आपण स्पिरुलिना फार्मिंगचं ट्रेनिंग वगैरे घेतो तर त्यामध्ये तुम्हाला एक बेसिक ओव्हरव्ह्यू मिळत असतं. ज्यावेळी तुम्ही ती गोष्ट वगैरे ना म्हणजे दररोज करत जाता त्यावेळी तुम्हाला तुमच्याकडून काय चुका होत आहेत त्यावरती म्हणजे तुमचं काय इम्प्लिमेंटेशन वगैरे आहे ना तुम्ही काय त्यात म्हणजे चुकांची सुधारणा वगैरे करत आहे ह्या गोष्टींकडे लक्ष जातं. आणि त्या गोष्टी तुम्ही सुधारत गेल्यानंतर वगैरे ना तुमच्याकडून म्हणजे नक्कीच काही गोष्टी आहेत ना सुधारून वगैरे ना एक चांगलं प्रोडक्शन वगैरे ना घेत जातो. तर आमच्याकडून पण अशाच गोष्टी खूप काय झालेल्या की जसं आम्हाला हार्वेस्टिंग करताना अडचणी यायच्या नाहीतर बाकी काही गोष्टी करताना अडचणी यायच्या. तर त्या गोष्टींवरती आम्ही शिकत जाऊन आहे ना नंतर परफेक्ट झालो. यामध्ये आपल्याला स्पर्धा बघायला मिळते का स्पिरुलिना शेतीमध्ये? हां नक्कीच स्पिरुलिना फार्मिंग करताना स्पर्धा तर बघायला मिळते. कारण कोणताही उद्योग असेल तर नक्कीच त्यामध्ये स्पर्धा कॉम्पिटिशन वगैरे असतेच. तर नक्कीच ह्यामध्ये पण स्पर्धा आधी म्हणजे हातावर
हाताच्या बोटांवरती मोजण्या इतकेच प्लांट होते. आता प्रत्येक ठिकाणी नवीन नवीन स्पिरुलिना प्लांट वगैरे आहेत ना, बरेच जण टाकत आहेत वगैरे, तर नक्कीच ह्यामध्ये स्पर्धा नक्कीच तयार होते. चालेल दादा, खूप खूप धन्यवाद तुम्ही एवढी संपूर्ण माहिती दिल्याबद्दल. आणि तुमचे पुढचे जे वाटचाल असणार आहे यामध्ये त्याबद्दल पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद पण, की तुम्ही वेळात वेळ काढून स्पिरुलिना फार्मिंगची माहिती लोकांपर्यंत देत आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद.